नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्समध्ये तुमचं स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, सैनिकी स्कूलमार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे. यामध्ये पोस्ट बघा LDC, TGT, म्युझिक टीचर ह्या पोस्ट आहेत. याबद्दल पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा? शेवटची तारीख किती आहे? याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट. बघा याच्यामध्ये दिलेलं आहे सैनिक स्कूल रेवारी हरियाणा आणि बघा याच्यामध्ये म्हटलं तर 2 पोस्ट रेग्युलर आहेत आणि 2 कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत. आता आपण सविस्तर माहिती बघू. प्रत्येक पदाची पात्रता काय काय आहे ते याच्यामध्ये आपण बघू. बघा सर्वात प्रथम पोस्ट आहे म्हटलं तर TGT जनरल सायन्स आणि हे रेग्युलर म्हणजे परमनंट पोस्ट आहेत. बघू शकता याच्यामध्ये पात्रता बघा काय दिलेलं आहे. बघा इथे B.Ed किंवा M.Ed लागेल तुम्हाला. ठीक आहे, ते पण 50% वर आणि बघा सोबतच तुम्हाला 4 वर्षाचं असेल तरी पण चालेल. तुम्ही बघू शकता आणि बघा मित्रांनो इथे आणखी एक पात्रता ऑब्लिकमध्ये म्हणजे ऑरमध्ये दिलेली आहेत. तुम्ही बघू शकता कुठलेही 2 विषय घेऊन याच्यामध्ये पण तुमची पात्रता तुम्ही बसू शकाल. बघा B.Ed किंवा इक्विव्हॅलेंट पात्रता पण चालेल आणि CTET तुम्ही पास झालेले असायला पाहिजे आणि तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला शिकवता आले पाहिजे. बघू शकता आणि डिझर्वेबल पात्रता आहे ती एवढी महत्त्वाची नसते. बघा मित्रांनो लेवल किती आहे तर लेवल 7ची पोस्ट आहे आणि वय किती आहे 21 ते 35 वर्ष हे वय आहे. बघा मित्रांनो दुसरी पोस्ट म्हटलं तर TGT सोशल सायन्स पोस्ट आहेत आणि बघा ही कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत आणि याच्यामध्ये पेमेंट किती आहे भरपूर पेमेंट आहे. बघू शकता तुम्ही आणि वय किती आहे 21 ते 35 वय आहे. याची पात्रता पण बघा. याची पात्रता संबंधित विषयात तुम्हाला B.Ed किंवा M.Ed लागेल ते पण 50%च्या वर आणि बघा 4 वर्षाचा कोर्स असेल ते पण चालेल आणि बघा मित्रांनो याच्यामध्ये यांनी सांगितलेलं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स या 4 विषयापैकी कुठलेही 2 विषय तुम्हाला सेमिस्टरला किंवा ॲन्युअलला असायला पाहिजे. बघा आणि B.Ed किंवा इक्विव्हॅलेंट पात्रता पण इथे तुम्ही सांगितलेली आहेत आणि CTET तुमची झालेली असायला हवी आणि तुम्हाला बघा मित्रांनो इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला शिकवता यायला पाहिजे. बघा मित्रांनो भरपूर पेमेंट आहे या पोस्टमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल असली तरी. बघा मित्रांनो नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर म्युझिक टीचर ही पण कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे आणि बघा याच्यामध्ये पात्रता काय सांगितलेली आहे. बघा तुमची बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे म्युझिकमध्ये आणि सोबतच हा विषय तुम्हाला 3 वर्षाला पण असायला हवा आणि डिझायरेबल पात्रता एवढी आवश्यकता नसते. पेमेंट बघा मित्रांनो भरपूर पेमेंट आहे आणि वयोमर्यादा म्हटलं 21 ते 35 वर्ष वय आहे. बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क. बघा रेग्युलर आणि 2 जागा आहेत. याच्यामध्ये पात्रता बघा मित्रांनो तुम्हाला 10वी पण चालेल. 10वीच्या वर जेवढे असेल ते पण सर्व पात्रता याला पात्र आहेत आणि टायपिंग स्पीड बघा तुमचा मित्रांनो 40 वर्ड मिनिट स्पीड्स पाहिजे आणि तुम्हाला म्हटलं तर कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. बघा लेवल 2ची पोस्ट आहेत आणि परमनंट आणि गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मित्रांनो. वय बघा मित्रांनो 18 ते 50 वर्ष वय भरपूर वयामध्ये सूट दिलेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे कॅटेगरीमध्ये किती सूट दिलेली आहे पण इथे दिलेले आहेत. बघा मित्रांनो हा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरावा लागणार आहे तुम्हाला. याच्यासमोर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्पीड पोस्ट करावे लागणार आहेत. याच्यामध्ये फीज बघा मित्रांनो ₹500 फीज दिलेली आहे आणि फीज कुठल्या नावानं डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे बघा मी अंडरलाईन केलेलं आहे या नावानं तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे मित्रांनो आणि हा डॉक्युमेंट तुम्हाला स्पीड पोस्ट करताना मित्रांनो त्या लिफाफा जो तुम्ही करणार आहे त्यावर म्हटलं तर ₹56ची तुम्हाला स्टॅम्प स्टिकर म्हणजेच पोस्टल स्टिकर तुम्हाला चिपकावं लागणार आहेत. तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो SC/STसाठी म्हटलं तर कुठलीही प्रकारची फीज लागणार नाहीत. बघा मित्रांनो याबद्दल सविस्तर जी फाईल आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. आणि बघा मित्रांनो शेवटची तारीख यांनी दिलेली आहे. शेवटची तारीख म्हटलं तर 17 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. इथपर्यंत तुमचा हा फॉर्म तिथे पोहोचला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो आणि त्याच्यानुसारच मित्रांनो शॉर्टलिस्ट लागेल. बघू शकता मित्रांनो हा तो फॉर्म आहे. या फॉर्मबद्दल सविस्तर PDF माझ्या मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या. अशाच नवीन वॅकन्सीसाठी स्वराज्य जॉबच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा.